जे काही पुरावे जो काही जबाब आहे त्यानुसारच आम्ही कारवाई केली आहे। हे बघा मी सुद्धा एका कार्यकर्त्याची बायको आहे। काही म्हणा माया, मंजू आपली घाबरट जरी वाटत असली ना तर वेळेला खूप खमकी येते। आपलं कर्तव्य कसं चोख पार पाडायचं हे तिला बरोबर कळतं। जामीन मिळाल्याशिवाय आम्ही त्यांना सोडणार नाही। होय, एकदम बरोबर बोलला बघा पप्पा। कामाच्या बाबतीत ना काहीच आडीव देतात। अहो त्यांनी मला अटक केली होती तर तुलाच काय, मला बी अटक केली होती आणि ती तिचं काम एकदम खमकेपणानं करते बरं का। मला बी अशी खमकेपणानं घेऊन गेली होती। काय बी म्हणा, पोर एकदम प्रामाणिक आहे बरं का तिच्या कामाच्या बाबतीत। मला लई कौतुक वाटतं मंजिरीचं। मला तर वाटलंच नव्हतं की वाघमारे माझ्या बायको होते, त्या घरच्या सून होते। बरं पप्पा मी निघतो, मला वाघमारे आणायला जायचं। चल मम्मी पाहिलं का कसं कौतुक सोहळा लावलाय ते पप्पांनी आणि भाऊजींनी। असं चालू राहिलं का नाही डोक्यावर बसून कानात हाक मारतील आपल्या। म्हणजे बाई माणसाची खरी ताकद दाखवून दिलीस तू आज। ड्युटी सांभाळणं आणि काम करणं इतकं सोपं नसतंय। तुझं नवीन लग्न झालेलं असून सुद्धा ना तू बेस्ट काम सांभाळलेस बघ। मला ना तुझं कौतुक वाटतं फार। काय मुकादम हसायला काय झालं? हसू नाही तर काय करू साहेब? एवढं कौतुक करताय पण ते केव्हा करायचं असतं कौतुक? तुम्ही खऱ्या गुन्हेगाराला पकडाल आणि आत टाकाल तर तुमचं खरं कौतुक। माझ्यासारख्या निर्दोष माणसाला असं जेलमध्ये टाकून काय मिळवलं या मॅडमनं? अहो मॅडम, कुठली तरी फाईल बंद करायची म्हणून एखाद्या निर्दोष माणसाला आणून जेलमध्ये कोंबायचं आणि खोटं खोटं कौतुक करून घ्यायचं बरोबर नाही मॅडम। तुमचं खोटं फार काळ टिकत नाही बरं का। खोट्याचं आयुष्य एकदम एवढंसं असते। चिमटीत मावल एवढं पण नसतंय ते। सर मी येऊ? मंजू काय अगं ये तुला का नाही माझ्याकडून कडक आणि कडक स्पेशल चहा गिफ्ट आहे बघ। नकोय मला चहा। आणि गिफ्ट कसलं? गिफ्ट का? अगं त्या मुकदमाच्या पोरांची तोंड कशी गप केली एका फटक्यात। एकच नंबर बघ, लय उडत होते ते, तसंच पाहिजे त्यांना। अरे मग शेवटी बायको कुणाची आहे? कसं आहे त्यांची स्टाईल जरा वेगळी आहे पण कार्यक्रम फिक्स करायची वेळ आली ना की बरोबर करतात। आणि आमच्या दोघांसमोर बाई कोणी जास्त फडफड केलं ना आम्ही लगेच कार्यक्रम फिक्स करतो बघ। ए पप्या दाता काढायला काय झालं रे तुला? अरे ते जेव्हा तुझं लग्न होईल ना तेव्हा कळेल तुला। माझं होईल तेव्हा होईल पण आता तुझी मजा घेऊ दे की। घे मजा, कामाकडे लक्ष दे। देतो चल। हा चल। वाघमारे आज पण आपल्या सिक्रेट जागेवर जायचं बरं का आपण? हो वाघमारे जायचं ना मग? अहो वाघमारे कुठे लक्ष आहे तुमचं? तुमच्याशी बोलतोय मी। वाघमारे उतरा एक मिनिट।
अहो काय झालंय वाघमारे? एवढा विषय मी तुमच्या संग बोलतोय आणि तुम्ही कायच बोला ना. काय झालंय? का डिस्टर्ब आहे तुम्ही? सांगा मला. सयाजी मुकदम तो खरंच या सगळ्या प्रकरणात दोषी असेल का रे? काय अचानक तुम्हाला असं का वाटतंय आता? आज जेव्हा सगळे माझं कौतुक करत होते ना चौकीत, त्यावेळेस मोठमोठ्यानं हसायला लागला अचानक. त्याचं असं म्हणणं आहे का माझं स्वतःचं कौतुक करून घेण्यासाठी मी त्याला मुद्दाम अटक केली, आणि खरा दोषी तो नाहीच. अहो मॅडम, कुठली तरी फाईल बंद करायची म्हणून एखाद्या निर्दोष माणसाला आणून जेलमध्ये कोंबायचं आणि खोटं खोटं कौतुक करून घ्यायचं बरोबर नाही मॅडम तुमचं. वाघमारे कसं आहे माहितीये का, तो मुकादम राजकारणी माणूस आहे आणि असं बोलून ना तुम्हाला मुद्दाम गोंधळात पाडतो. माइंड गेम खेळतोय तुमच्यावर. आता त्या गुंडांनी सरेंडर केलं ना, मग त्याचा गेम झालाय बरोबर. त्यामुळे असं काय बी बडबडत राहतोय. हे बघा, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तुम्ही आज जे काय केलंय ना त्यासाठी मला, पप्पांना आणि सगळ्यांना तुमचा लय अभिमान वाटतो. त्यामुळे तुम्ही डिस्टर्ब राहू नका, चिल राहावा जरा, टेन्शन घेऊ नका. चला निघूया. साहेब, तुमची काय हरकत नसेल तर आमच्या ह्यांना म्हणजे मुकादम साहेबांना भेटू शकतो का आम्ही? ठीक आहे, भेटा. माने. हां सर, यांना भेटून द्या. जा. ठीक आहे, तुमच्याकडे 5च मिनिटं आहेत. 5 मिनिटात काय बोलायचं असेल तर बोलून घ्या. अहो अहो काय सरकार काय सोड चिठ्ठी द्यायला आलात का काय? वाईस कळ काढा. अहो, बाहेर येणारच आहे मी. हाय का आता बघितलं, अशा परिस्थितीत सुद्धा ह्यांना मस्करी सुचतीये. अगं प्रेम आहे. अहो असं दे, मेवलेच आहेत ना माझे. काय माने. दाजी. हा, दादा त्या तात्या साहेबाला भेटायला गेला होता. तात्यासाहेबाला भेटायला गेला होता? का? कशासाठी? अहो दाजी, आख्या सातारभर वजन आहे त्यांचं. आणि तोंडावर निवडणूक आलेत. हे पोलीस स्टेशन, कोर्ट कचेरी झेपणार नाही आपल्याला, म्हणून पाठवलं होतं तुम्हाला सोडवण्यासाठी. कोण सांगत रे तुम्हाला असलं वानचोट धंदा करायला? ज्या माणसामुळे येणं कारण मी इथं जेलमध्ये येऊन पडलोय त्याचे पाय धरायला गेला तू. तुम्हीच म्हणाला होता ना मला बाहेर काढायला काहीतरी करा, म्हणून मग हे असं काय ग तुझे भाऊ? सगळी इज्जत घालवून आला तू. बरं असं काय मग गेला होता भेटायला तर काय? तो साधा माणूस नाही रे, तू पैसे घेतल्याशिवाय काम करते. मांडवलीचा बादशाह येतो. असं तोंड नाही उघडलं त्याने. किती मागितले? अहो दाजी 20 कोटी मागतोय तो. दाजी 20 कोटी कबूल केले. 20? भाई असतो ना, पायताना गॅस काढला असतो. काय एक एक न घेता तुझे भाऊ 20 कोटी कबूल करून आलाय म्हण. अरे काय आतंकवादी आहे का मी? किंवा आणखी नाही, ती क्रिमिनल आहे मी. कोण आहे मी? अरे खरा माणूस आहे मी. इमानदारीने सगळं उभं केलेलं आहे मी. दुधात पाणी घालून विकत नाही मी. 20 कोटी कबूल करून आला. पैसे काय झाडाला लागतात का? नाही नाही, काय गरज नाही त्याला पैसे विषय द्यायचे. आपण आपलं बघू.
अहो आता ह्या टायमाला करा की जरा ऍडजस्ट. एकदा का तुम्ही बाहेर आला की नाही की याच्यात दुप्पट पैसे वसूल करू आपण. पण आता जसं होतंय ना तसं होऊ द्या. कसं आहे ना, 4 पावलं पुढं जायचं असेल ना तर 2 पावलं मागायला काय हरकत आहे. काय ताई बरोबर बोलते, जरा विचार करा याच्यावर. ठीक आहे, मला जरा बाहेर येऊ दे. त्याचा कानकाच पाडतो मी. दे त्याला ईस, पण निवडणुकीत वर 40 खर्च करा. त्या तात्यासाहेबाच्या प्रत्येक उमेदवाराचं डिपॉझिट चोक्त झालं पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही काळजीच करू नका. जा लागा कामाला. झालं का तुमचं? थांब की जरा. थांब ना. मला लई कामं पडलेत. काय तुमचं पण? अरे मी काय बिनकामाचं आहे? आपण इथं बिनकामाचा माने काय माने इथं वेळ मानेने किती वेळा बघितलं. काय घुसपुटे, लय दिवस झाली भूक चाळवलाय तुमची. हो खरंच साहेब, अहो पोटात मोठा खड्डा पडलाय. तुमचं लक्षच नाही, चान्सच देत नाही तुम्ही. आता काय मग तो चान्स द्यायला फोन केलाय तुला. काय सांगताय? अहो 24 तास हजर आहे तुमच्या सेवेत. फक्त तुम्ही बोला. त्या 2 गुंडांनी सरेंडर केले बघ. हा त्यांचं काय? त्यांना कस्टडी मधून पळून जायला मदत करायची. अहो काय बोलताय का तुम्ही? अहो यात मोठी रिस्क आहे. मी गावलं बिवलं तर मला आत टाकतील. तुला तात्यासाहेबांचा आदेश आहे आणि तात्यासाहेबांचा आदेश पाळायचा असतो. त्यावर स्पष्टीकरण द्यायचं नसतं. बाकी तुला या कामाची शाबासकी मिळेलच. तुला जमणार नसेल तर आत्ताच सांग, म्हणजे त्या मुकादमाच्या जोडीला तुला पण आत टाकायची सोय करू. अहो माझा ऐक. हॅलो काय नेबरेट महाराणी, लयच रुबाब झाला लागलीस की राणी म्हणी टीव्हीत आल्यापासून. वाघमारे मॅडम, नमस्कार. नमस्कार. आपल्याला आमंत्रण द्यायला आलो होतो. होय का? नमस्कार. आणि मी की नाही महिला मोर्चाचे अध्यक्ष आहे. या की या, बसा बसा बसा. नमस्कार. 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 हे माझे मिस्टर आहेत, प्रभाकर सुर्वे. एकदम बेस्ट चित्रकार आहेत. होय का? रे वा, छान छान. बोला, काय काम काढलंच? मी सातारा पत्रकार महासंघाचा अध्यक्ष धनराज जगताप. आपल्याला निमंत्रण द्यायला आलो. आमंत्रण देणार. कसलं आमंत्रण, म्हणजे कसला कार्यक्रम आहे? काय नाही, प्रामाणिक कामगिरीबद्दल सत्कार करायचा होता, त्याचं आमंत्रण द्यायला आलो होतो. बरोबर आहे तुमचं. ती मी समधी महिलांची कामं प्रामाणिकपणे करते ना, म्हणून तात्यासाहेब कनेले खुश आहेत माझ्यावर. आणि समधी कमिटीची कामं मला देतात ती, विशेष करून महिलांची. माया त्यांना बोलू देत. बोला तुम्ही. त्या सयाजी मुकादमाला पकडून मंजूताईंनी आमच्या एका पत्रकाराला न्याय देण्याचं काम केलं आणि त्याबद्दल सत्काराचं आमंत्रण द्यायला आलो होतो. धन्यवाद, तुम्ही माझ्या कामाची दखल घेतली. पण मी फक्त माझं कर्तव्य पार पाडले, त्यासाठी एवढं काही करायची गरज नाही. आहो
आम्हाला वाटलंच होतं तुम्ही असंच बोलणार. सत्यजित दादांनी आम्हाला कल्पना दिलीच होती, तरी सुद्धा तुमच्या प्रामाणिकपणाचं कौतुक व्हावं, तुमचा सत्कार व्हावं म्हणून आम्ही पत्रकार संघातर्फे तुमचा सत्कार करण्याचं एक आयोजन केलेलं आहे. जास्त मोठा नसणारे कार्यक्रम, आमच्या छोट्याशाच हॉलमध्ये असणारे कार्यक्रम, त्यामुळे तुम्ही प्लीज आवर्जून या. हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका, ती येईल. पत्रिका धन्यवाद. नमस्कार. येऊ आम्ही? हो, नक्की कार्यक्रमाला या. मंजू, खूप खूप अभिनंदन. मला खूप आनंद झालाय, तुझा सत्कार होतोय. एक काम करतो, मी सत्याला फोन करून सांगतो, तो नेईल तुला. मंजुळीने मी लई खुश आहे बघा. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. मी साखर आणते. नीरट लय खुश होऊ नकस. ही तुझं थोबाडी घेऊन जिथं जायचं की नाही तिथं जा, पण आधी कामावर. आम्ही काय तुझ्या दिमतीला नाही बसलो इथं. नाही गेलीस का नाही तरी काही फिकीर पडत नाही. तुझं कुणी बी किती बी कौतिक करू दे, पण तू नेवळत आहेस, नेवळतच राहशील. हे सवय वाघमारे कुठे आहेत? किचन मध्ये. वाघमारे, अहो वाघमारे, तुम्ही इथं काय करताय? इसरला का तुमचा सत्कार आहे आज? वाघमारे, आणि तुम्ही इथं काय करताय? वाघमारे, वाघमारे, अहो तुमच्याशी बोलतोय मी. असं काय बघताय? अहो किती लोकांचे फोन येऊन गेले मला. तुमचा सत्कार आहे आठवतोय ना? ही तुझं थोबाडी घेऊन जिथं जायचं की नाही तिथं जा, पण आधी कामावर. आम्ही काय तुझ्या दिमतीला नाही बसलो इथं. नाही गेलीस का नाही तरी काही फिकीर पडत नाही. ही कामं कोण करणार मग? वाघमारे, अहो वाघमारे, असं काय करताय? ही कामं काय परत करता येतील की? आता मला सांगा, ती माणसं आपल्याला एवढ्या आग्रहाने निमंत्रण देऊन गेल्यात, मग त्यांचा आग्रहाचं मान नको राखायला आपण? वाघमारे, असं काय करताय? सध्या अरे हे आठवण. मम्मी, अगं तूच सांग यांना, यांचा सत्कार होणार आहे आणि यांना घर कामं करायच्यात. म्हणजे रे कोणी सांगितलंय समजा तुला करायला? जा की तू तिकडं. अगं सत्कार आहे तुझा. काय रे, काय झालं? पप्पा वाघमारेंचा एवढा मोठा सत्कार आहे आज आणि त्यांना घर कामं करायचे. सत्या, मला माहिती आहे, मीच तुला फोन करून सांगितले. मंजू, हे बघ, ही घरातली कामं होत राहतील. आज तुझा सत्कार आहे, तुला तिकडे जायला पाहिजे. बघा तर, तीच सांगत होते मी तिला. अगं मंजू, एवढी प्रेमळ सासू आता तुला मिळालीये, तुझी काळजी घेते ती. तू कशाला काळजी करतेस मग उगाच? हे बघ, घरातली सगळी कामं ती आवरेल. माया, आवरशील ना सगळं? हा बघ. नको पप्पा, मम्मी साहेबांना कशाला त्रास. त्यांना फोन करून सांग थोडा उशीर होईल म्हणून. हे बघ मंजू, मी सांगतोय ना, जा आता. अहो वाघमारे, पण पप्पा एकदम बरोबर बोलतात. एक दिवस मम्मी करू शकते की काय? ग मम्मी, म्हणजे रे जा, मी समजा करते एकटी. नको, मी करते मम्मी साहेब. वाघमारे, अहो बघा, मम्मीला मदतीसाठी ना सवी आणि सपना वहिनी बी आहेत. तुम्ही कशाला टेन्शन घेताय? जा जावा आणि ती वरती घालून जा, त्याच्यात सत्कार आहे ना तुझा. हा, एकच नंबर आयडिया बघ मम्मी. वाघमारे, वर्दीत एक नंबर दिसाल तर. चला. माया, हे सगळं आवरून घ्या. सपने, ए सपने. खूप काम करीत तिने पेट चालेल सत्काराला तिकडून. मी करायची तू आहेस? कोणी करायची? मीच करणार. करते करते.
मी काय म्हणते कशाने सगळे करत बसायचे पण जयदे अजून आला नाही तसं त्याला सांगते पार्सल घेऊन येईल तो है ना बघतो नाकाचा शेंडा मला पार्सल आणते. ती चित्रकारांनी सांगितलंय समजा माया करेन पार्सल आणती. मम्मी येतो. जा बेस्ट लक. चला. मम्मी काय करायचं खूप काम नाही येत आता. नाकाचा शेंडा मी काही तपस तरी काम करते की नाही काम आहे. तर आजच्या या आपल्या पत्रकार महासंघातर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमाला माझे सर्व पत्रकार बांधव उपस्थित राहिले त्यासाठी मी तुमचे आभार मानते आणि तुमचे हार्दिक स्वागत करते. आणि आता ज्यांच्यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्या म्हणजे आपल्या कॉन्स्टेबल मंजिरी वाघमारे सुर्वे मॅडम यांचंही मी स्वागत करते. तसेच त्यांचे मिस्टर सत्यजितराव सुर्वे यांचंही आपण स्वागत करूयात. आणि आता आज आपल्याला जे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार जगताप सर यांचे पण आपण स्वागत करूयात. आणि मी त्यांना त्याचबरोबर विनंती करते की त्यांनी या सोहळ्याबद्दल सदिच्छा व्यक्त करावी. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आता काय तुमचा जास्त वेळ घेत नाही. खरं तर आज आपल्या सर्वांसाठी भाग्याचा दिवस आहे असंच म्हणावं लागेल. एकीकडं पत्रकारितेचं अस्तित्व धोक्यात आहे असं समाजात म्हटलं जातं आणि अशातच आपल्याच एका पत्रकार बांधवाला त्याला न्याय देण्याचं काम कॉन्स्टेबल मंजू यांनी या ठिकाणी केलेलं आहे. खरं तर सन्माननीय मंजू या आपल्या सर्वांसाठी आज आशेचा किरण म्हणून या ठिकाणी आहेत. गाण्या फिरंगीला पकडून देण्यासाठी म्हणा किंवा सन्माननीय आमदार तात्यासाहेब मोहिते पाटील यांच्यावर जो हल्ला झाला तो रोखण्यासाठी अशा कितीतरी तत्परतेनं कार्य करणाऱ्या अशा आपल्या आजच्या सत्कारार्थी या ठिकाणी मंजूताई उपस्थित आहेत. मी त्यांना आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार. खरं तर मी पत्रकार महासंघाचे आभार मानते की त्यांनी मला आज माझ्या कामाची पोचपावती दिली. पण हे श्रेय माझ्या एकटीचं नाही. असं म्हणतात की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. पण आता जग बदललंय. प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागेही तिचा नवरा ठामपणे उभा असतो. माझ्या बाबतीत असंच काहीसं घडले. माझे मिस्टर सत्यजित सुर्वे हे नेहमीच माझ्या पाठीशी ठामपणे उभे असतात. मी एवढंच सांगेन की मी जे काही केलं ते माझं काम होतं. सरकारने मला ही वर्दी देऊन जी माझ्यावर जबाबदारी सोपवली ती मी पूर्ण इमानदारीने पार पाडण्याचा प्रयत्न करेन. खरंच मंजिरी मॅडमच्या तोंडून त्यांच्या नवऱ्यासाठी हे कौतुकाचे शब्द ऐकून आता असं वाटतंय की सगळ्याच मुलींना असाच नवरा मिळो. आणि आता मी अध्यक्ष महोदय जगताप सरांना विनंती करते की त्यांनी मंजिरी मॅडमचा सत्कार करावा. सर
काय झालं सर? मित्र सांगायला खंत वाटते की ज्या गुंडांनी पत्रकारावर हल्ला केला होता ते गुंड पोलीस कोठडीतून फरार झालेत.